वारी ही महाराष्ट्राची 800 वर्षांची आध्यात्मिक परंपरा आहे. इतिहासानुसार 13व्या शतकात संत नामदेव महाराजांनी वारी सुरू केली. वारीला भक्ती आंदोलनाचे स्वरूप दिले. वारीचे एकूण 4 प्रकार आहेत. आषाढी ही प्रमुख वारी असून याखेरीज कार्तिकी, चैत्री आणि माघी याही वाऱ्या संपन्न होतात. जे भक्त अनवाणी पायांनी टाळमृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पायी चालत पंढरपूरला जातात त्या भक्तांना वारकरी असे संबोधले जाते. ज्ञानोबा तुकाराम अशा सर्वच संतांच्या पादुका पालखीत ठेवून हे वारकरी खांद्यावर पालखी घेऊन पायी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एकादशी दिवशी पायी चालत पंढरपूरला जातात. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, बापा आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. ज्याप्रमाणे एखादी सासूरवासीन स्त्री आपल्या आईबाबांना भेटण्यासाठी आतुरलेली असते, त्याचप्रमाणे हे वारकरी विठ्ठल भेटीसाठी आतुरलेले असतात. वारकरी पंढरपूरला पोहोचल्यानंतर तिथे होणारे रिंगण सोहळे, कथा, कीर्तने, फुगड्या हे सर्व काही अलौकिक म्हणावे असेच असते. वारीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून प्रेम, बंधुता, समानता, सेवाभाव या सर्वांचा उत्तम नमुना आहे असे मला वाटते. विविधतेत एकता असलेल्या भारतातील जणू वारीत आपल्याला दर्शन घडते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद.